म्हणायचे आहे स्वामी महाराजांचा 11 वेळेस मंत्र, म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळेस घ्यायचा आहे। तर दुसरा मंत्र आहे गायत्री मंत्र 24 वेळा घ्यायचा आहे। नवारणव मंत्र 11 वेळेस, महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस, नवनाथ मंत्र 11 वेळेस, कालभैरवाष्टक 1 वेळा, वल्गा सूक्त 1 वेळा। आता तुम्ही म्हणाल एवढ्या सेवा घ्यायच्या, पण काय होतं आपल्या लेकरांसाठी ही सेवा आपण महिन्यातून एकदा जरी घेतली तरी खूपच फायद्याची आहे। जर 21 दिवस नाही आपल्याला घेणं जमलं किंवा दर शनिवारी किंवा अमावस्येला ही सेवा घेतलीच पाहिजे। तर मुलांचा असा उतारा करून घ्यायचा आहे। आणि अजून एक महत्त्वाचा मोरपिसाचा उपाय आहे। आपल्या महिला वर्गांचं, आपल्या ताईंचं किंवा आपल्या मुलीचं डोकं सारखं दुखत असतं किंवा आपलंही दुखत असतं डोकं, तर एक मोरपीस तो जाळून घ्यायचा मोरपीस, आणि तो मोरपीस कुंकवामध्ये काढून ते कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे। अशाने काय होतं आपल्या डोकेदुखी पण चालले जाते आणि नजरबाधाही ती नष्ट होऊन जाते। आणि अशा पद्धतीने मोरपिसाचा उतारा हा आपल्या मुलांवरून प्रत्येक आईने करायचा आहे। यात आपल्याच मुलाची प्रगती होते आणि ही सेवा म्हणजे हा उपाय श्रद्धेने करावा, स्वामींवर विश्वास ठेवून करावा। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आहे सोमवार आणि संध्याकाळी अमावस्या चालू होत आहे। तर प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून किंवा मुलीवरून, जे कोणी शाळेत जात आहे किंवा आजारी व्यक्ती आहे आणि मुलं तर सतत आजारी पडतात आपले, तर प्रत्येक आईने आपल्या मुलांची काळजीपोटी ही सेवा करायची आहे। तर सगळ्यांना ही नित्य सेवा माहीतच आहे। तर ह्या नित्य सेवेतून काही स्तोत्र मंत्र मोरपिसाचा उतारा करताना तो बोलायचा आहे। तर मोरपिसारा करायच्या टायमाला दक्षिणेकडे पाठ करून बसवायचे। जशी मी आता बसलेली आहे तसं दक्षिणेकडे आपल्या मुलाला किंवा मुलीला किंवा आजारी व्यक्ती असेल त्यांना लांब हात पाय करून बसवायचा आहे। आणि मोरपिसाचा स्पर्श न होता फक्त मोरपिसाचा वारा लागला पाहिजे, हवा लागली पाहिजे आपल्या लेकराला मुलांना। तर हवा लागून म्हणजे स्पर्श होऊ द्यायचा नाही, फक्त मोरपिसाची हवेने उतारा काढायचा आहे। तर नित्यसेवेतील हे स्तोत्रमंत्र आपल्याला मोरपिसाचा उतारा करताना घ्यायचा आहे। तर स्वामी महाराजांचा मंत्र 11 वेळेस, गायत्री मंत्र 24 वेळा, नवारणव मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 1 वेळा, वल्गा सूक्त 1 वेळा, अशा या सेवा मोरपिसाचा उतारा करताना करायचा आहे। सुरुवातीला तुम्हाला खूप कठीण वाटेल की ह्या सेवा खूपच आहे, तर सुरुवातीला ठीक आहे एक वेळा सगळं घ्या, पण कालभैरवाष्टक आणि वल्गा सूक्त आपल्याला हे पूर्ण घ्यावंच लागतं। तर प्रत्येक आईने डोक्यापासून सुरुवात करून पायाकडे अशा पद्धतीने उतारा करत असताना पुढील मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे। तर 21 दिवस सुद्धा ही सेवा करतात, तर खूपच फरक पडतो। मी सुद्धा माझ्या मुलांवरून करत आले, तर माझा सुद्धा हा अनुभव आहे, त्यामुळे मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। तर दक्षिणोत्तर पाठ करून बसायची, दक्षिण दिशेला मी जशी बसली आहे तशी पाठ करून हातपाय लांब करून तो उतारा आपल्या मुलांवरून आईने करायचा आहे। तर ही सेवा दर शनिवारी करायची आहे किंवा शनिवारपासून 21 दिवस रोज करायचे आहे हे स्तोत्रमंत्र घेऊन। याने काय होईल, आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होईल, मनाची एकाग्रता वाढेल, काही नजर दोष असतात बाहेर येईल ते सुद्धा चालले जातात। तर आजारी व्यक्ती कोणी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही सेवा खूपच फायद्याची असते, कारण महाराजांवर विश्वास ठेवूनच ही सेवा करायची आहे। तर आपले सगळ्यात पहिला विश्वास हा महाराजांवर असतो, त्यामुळे महाराजांवर विश्वास ठेवूनच ही सेवा करायची आहे। सेवा झाल्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्या मुलाला किंवा मुलीला हातपाय धुवून स्वामींना मुजरा करायचा आहे आणि रक्षा लावून घ्यायची आहे। आणि ज्या व्यक्तीने म्हणजे आईने आपल्या मुलाचा किंवा मुलीचा उतारा काढलेला आहे मोरपिसाने, तिने सुद्धा हातपाय धुवून महाराजांना मुजरा करून नमस्कार करायचा आहे। तर अशा पद्धतीने हा मोरपिसाचा उतारा आहे। आणि अजून एक उपाय आहे, तर महिलांचं, भगिनींचं, आपल्या मुलींचं कायम डोकं दुखत असतं, तर आपण काय करायचं आहे, मोरपीस एक जाळून त्याची राख असते ती राख आपल्या कुंकवामध्ये कालवायची आहे आणि ते कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे। तर याने काय होतं, डोकेदुखी सुद्धा थांबते, बाहेरील नजर झालेली असते त्यामुळे सुद्धा आपलं अनेक वेळा डोकं दुखत असतं।
तर डोकेदुखी ही चांगली नसते. त्यामुळे हा उपाय श्रद्धेने करावा, मनापासून करावा आणि स्वामींवर विश्वास ठेवून करावा. तर सांगितलेलं ह्या गोष्टी तुम्ही करा, मनापासून करा आणि स्वामींच्या चरणी ही सेवा रुजू करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.